दरम्यान रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्यानं आणि आजूबाजूचा परिसर जलमय झाल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाली होती आणि त्यामुळे नोकरदार वर्गाचे मोठे हाल झाले होते। वसई स्टेशनवर नेमकी काय परिस्थिती आहे आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय, पाहूया। ज्या प्रकारे आपण बघितलं मागील 3-4 दिवसापासून वसई विरार नालासोपारामध्ये मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती। मागच्या 1-2 दिवसामध्ये लोकल सेवा ही अर्धा तास 1 तास उशिराने आपल्याला वसई विरार नालासोपारा दरम्यान पाहायला मिळत होती। मात्र ती लोकल सेवा आता पूर्ववत झालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण 2-3 दिवसांपासून ट्रॅकवर पाणी भरलेलं होतं। त्यानंतर मग आपण बघितलं तर ट्रॅकच्या आजूबाजूला पाणी भरलेलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालं होतं। मात्र काही प्रमाणात आता हे जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे। 2-3 दिवस अडचण झाली होती, आज व्यवस्थित आहे सगळं। अजून पण गाड्या लेट आहे तिकडे। तरी पण रोजच्या सारख्या एवढ्या नाही तरी पण आहे व्यवस्थित आहे। ट्रॅकवर कुठे पाणी भरलेलं नाही आतमध्ये, फक्त हा प्रॉब्लेम जास्त करून वसईच्या आणि विरारच्या मध्येच असतो। नालासोपारामध्ये लाईट आहेच नाही, पूर्ण पाण्यामध्ये अजून आहे। आणि ते श्रीपस्ता पाटंगा पार्क कामावर काय 3 दिवस सुट्ट्या घेतल्या? 4 दिवस सुट्ट्या, 4 दिवस झाल्या सुट्ट्या। 4 दिवसानंतर आज आज चालू आहे आम्ही। आणि त्याच्यानंतर अजून लाईट नाही, नेटवर्क नाही, काहीच नाही तिथे। नालासोपारामध्ये काहीच नाहीये, म्हणजे वसई नालासोपारा विरार ते नेटवर्कच नाहीये। गाड्या एक साधारणपणे 10, 15, 20 मिनिटं उशिराने आहेत, मात्र लोकल सेवा ही पूर्वपदावर आलेलं चित्र आपल्याला या वसई स्टेशनवर पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, वसई विरार। वसई विरारमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी नागरिकांच्या अडचणी अद्यापही कायम आहेत। शहरातल्या अनेक भागांमध्ये रस्त्यांवरील पाणी अजूनही ओसरलेलं नाही। नालासोपारा स्थानक परिसरातही रस्त्यांवर पाणी साचलं असून प्रवाशांना पाण्यातूनच ये-जा करावी लागतेय। मात्र दुकानांमध्ये शिरलेलं पाणी आता मोठ्या प्रमाणात ओसरलंय। नालासोपारा स्थानक परिसरातली सकाळी 8 वाजताची ही दृश्य आहेत। स्थानक परिसरातलं पाणी अजूनही ओसरलेलं नाहीये आणि याच पाण्यातून वाट काढत नोकरदार वर्गाला निघावं लागतंय, पुढे जावं लागतंय, ट्रेन पकडावी लागतेय। दुकानांमधलं पाणी ओसरलेलं असलं तरी स्टेशन परिसरातलं पाणी अद्यापही ओसरलेलं नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।